नमस्कार, मी तुषार ओवाळ. सामना ऑनलाईनच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. गेल्या काही दिवसात एक शब्द खूप ऐकू येतो, तो म्हणजे ओव्हरथिंक. लोक ओव्हरथिंक करतात, त्यात निर्णय घेत नाहीत आणि त्यात विचारांच्या जंजाळात अडकून राहतात. तर नेमकं ओव्हरथिंक काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध सायकॅट्रिस्ट डॉक्टर राजेंद्र बर्वे सर. राजेंद्र सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर नमस्कार. तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात आणि तुमच्याकडे खूप अशा केसेस येत असतील की ज्याच्यामध्ये लोक ओव्हरथिंक करतात. माझा पहिला प्रश्न आहे, ओव्हरथिंक म्हणजे नेमकं काय? ओव्हर थिंक म्हणजे दोन प्रकार असतात. एकच विचार घेऊन त्याच्यावरती विचार करत राहणे किंवा एका विचाराला अनेक फाटे फुटतात आणि मग आपण त्या अ, नदीच्या प्रवाहात लोंढ्यामध्ये वाहत जातो आणि आपण कुठे पडलो होतो हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्या ओव्हर थिंकिंग मध्ये आपण सुरुवात कुठून केली आणि कुठे येऊन पोहोचलो, दोन्ही गोष्टीचा पत्ता लागत नाही. किंवा कधी कधी काही लोक फक्त एकच विचार घेऊन बसतात की असं होईल का, 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 याच्यातच अडकलेले असतात. मी ते एका विचाराला पकडून त्याची दोरी घट्ट पकडून असतात, ते काही नुसतेच वाहत चाललेले असतात. पण तुषार, महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही एकाच विचारावरती रवंथ करत बसा किंवा आणखीन लोंढ्यामध्ये वाहून जा. तुमचं मन अस्थिर आणि अस्वस्थ असतं. तुला एक गंमत सांगतो. इंग्रजीमध्ये ओव्हर थिंकिंगला रुमिनेशन असं म्हणतात. तर रुमिनेशन म्हणजे काय? तर काही ॲनिमल्स, काही प्राणी रुमिनंट असतात. म्हणजे हम्म. कॅटल, म्हणजे गायी, बेसिकली गायी म्हशी या रुमिनेटिंग ॲनिमल्स आहेत. त्यांचं पोट विशेष असतं. म्हणजे कसं, ते मिळेल तितकं खायला घेतात, पोटात ढकलतात आणि मग दुपार झाली, सावली मिळाली की ते सावलीत बसायचं आणि ते उलट पोटात तोंडात आणायचं आणि रवंथ. चघळत बसायचं. रवंथ. तसा हा विचार रवंथ आहे. याचा त्या प्राण्यांना खूप फायदा होतो. याचं कारण त्यांचं कसं असतं, ते गवत खातात, ते पचायला सोपं नसतं. मग ते चावून 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 लाळ मिसळून ते पचायला सोपं जातं. आपलं असं काहीच होत नाही. आपलं नुसता चोथा असतो, त्यातनं काही निष्पन्न होत नाही. पण आणखी एक ओव्हर थिंकिंगचा प्रकार आहे. तो म्हणजे काही माणसं एखादा विचार, मी म्हटलं ना, एखादा विचार घेऊन त्याच्यावरती खूप चिंतन करतात. तर चिंतनशील माणसं पण ओव्हर थिंक करतात असं आपल्याला वाटतं. हम्म. म्हणजे त्यांना काहीतरी विचारात काहीतरी आपल्याला नेमके पण शोधायचं असतं. एखादी कठीण गोष्टीचं उत्तर शोधायचं असतं. नव्यानं काहीतरी शोधून ते अप्लाय करायचं असतं. सो फॉर सम, काही लोकांकरता ओव्हर थिंकिंग हा क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स असू शकतो. हो. म्हणजे आपण सायंटिस्ट म्हणा, आर्टिस्ट म्हणा, कित्येक तास आपल्याला आर्टिस्ट बद्दल, तो कॅनव्हासकडे नुसता बघत बसलेला असतो. अरे तू करत काहीच नाहीयेस. नाही, पण तो चित्र आपल्या डोक्यात रंगवतोय ना. त्याला चित्र हम्म. आधी डोक्यात दिसतं आणि मग ते कागदावर उतरतं ना. सो ही आपल्या मनाची ही गंमत आहे की त्याच्यात ही कपॅसिटी आहे की रवंथ करायचा आणि काहीतरी निर्माण करायचं. पण त्याच कपॅसिटीचा आपण गैरवापर करतो, गैरवापर होतो आणि त्याच्यामुळे फक्त आपण मानसिक चिंतेमध्ये बुडून जातो. दुसरी गोष्ट, हम्म. विचार रवंथ करण्याची सवय असते आणि ती सवय एखाद्या ऍडिक्शन सारखी असते. हो. म्हणजे इतकी सवय लागते की तसं केल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे मी काहीतरी प्रॉब्लेम आला की माझ्या विचाराच्या तंद्रीत गेलो की त्याच्यातच राहतो. मग घरचे म्हणतात, अरे चाललंय काय तुझं? नाही, विचार करतोय, नाही विचार करतोय. असे विचार रवंथचे खूप प्रकार आहेत. आता तुषार, तू म्हणशील की हे आजकाल वाढलंय का? हा. हाच माझा प्रश्न होता, आजकाल वाढलंय का? आजकाल वाढलं काय? काल पण वाढलंय, आज पण वाढलंय, उद्या याच्यापेक्षा वाईट होणार बापरे. आहे. याचं कारण असं की परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, तुषार, की आपल्यावरती खूप मोठे डिमांड्स आहेत हम्म. व्यक्तीवरती, परफॉर्मन्सचे. आणि परफॉर्मन्स हा ॲक्युरेट, परफेक्ट, विदिन विशिष्ट वेळेच्या आत आणि अ, लोकांना पटेल असा, आवडेल असा, मला ठीक वाटेल असा, इतके त्याचे क्रायटेरिया असतात.
अपेक्षांचं ओझं म्हणू आपण. अपेक्षांचं ओझं किंवा परफेक्शनचं ओझं. हा. अपेक्षांचं ओझं तर असतंच, हम्म. पण परफेक्शनचं ओझं असतं, हो. टाइमचं ओझं असतं, आणि आपल्याला सतत जज करतायत असं वाटत असतं. म्हणजे मी जर काम करतोय ते काम नीट होईल का, होईल का, होईल का? कारण जर झालं नाही तर याला हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल. म्हणजे तुमच्या कामाकडे तुम्ही केलेलं काम असं न बघता सातत्याने जजमेंटली बघितलं जातं, आणि ते पर्सनल होतं. अरे, तुषारनी चांगलं नाही काम केलं, काम नीट झालं नाही असं नाही, ते तुषारनी नाही केलं, बर्वेनी केलं नाही, डॉक्टरनी ट्रीटमेंट बरोबर नाही केली. त्यामुळे मला पेशंटशी बोलताना विचारपूर्वक शब्द वापरावे लागतात. हम्म. हम्म. काय अक्युरेट शब्द वापरायचे, इकडचा शब्द तिकडे होऊन चालणार नाही. म्हणजे ही जे डिमांड आहे ना आपल्यावरती निर्माण झालेला, तो या काळाने निर्माण झालेला आहे, की जिथे अॅक्युरेसी, परफेक्शन, हम्म. विदिन टाइम डिलिव्हरी करणं, याला महत्व आलंय. कदाचित नको इतकं महत्व. बर. कामाच्या आनंदापेक्षा कामाचं परफेक्शन हे जास्त महत्वाचं झालंय. हम्म. बर. माझा एक पुढचा प्रश्न आहे. आता एक तुम्हाला माहिती असेल, जेन झी मिलेनियल आता असं एक नवीन टॉपिक वर्गात येतो. हा हा एक नवीन वर्गात तयार झालाय, जेन झी हं, मिलेनियल, जे आता हं, सगळे बोलतात. तर एक हं. पुढचा प्रश्न असा आहे की हल्लीची पिढी जास्त ओव्हर थिंक करते का? हल्लीची पिढी ओव्हरथिंक करते याच्यापेक्षा ओव्हर प्ले करते. म्हणजे ते म्हणजे जे ओव्हरथिंक करते म्हणजे? जे सतत गेम्स खेळत असतात ना, हा. हे त्यांच्या लक्षात येत नाही, पण इट्स ऑल्सो काइंड ऑफ ओव्हर थिंकिंग. अच्छा. यू आर ओव्हर इन्व्हॉल्ड. हा. सी, थिंकिंग मध्ये आपण ओव्हर इन्व्हॉल्ड असतो ना. हा. तसं तुम्ही गेम खेळत असता किंवा हा. काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असता, स्क्रोल करत असता, हा. त्याच्यामध्ये तुम्ही ओव्हर इन्व्हॉल्ड असता. म्हणजे रील्स बघणं वगैरे सुद्धा आहे त्याच्यामध्ये? रील्स बघणं पण त्याच्यात येतं, कारण तुम्ही कशात तरी ना बाहेरच्या एका फॅक्टरमध्ये ओव्हर इन्व्हॉल्ड असता. ओके. आणि तो कसा वेळ गेला कळत नाही ओव्हरथिंक करणाऱ्या माणसाचं. आणि अशा प्रकारे लोकांचं एक सिमिलर काय आहे, वेळ कसा गेला कळत नाही. हा. मी एस्केपिझम. सुरुवात नाही, कळतच नाही. ते इतकी सवय झाली आहे की मी एस्केप करतोय, चला आता एस्केप करूया, आता पिकनिकला जाऊया, असं नसतं ते. हा. ते आपोआप सुरू होतं. सकाळी अच्छा. उठल्याबरोबर डोळे उघडल्यानंतर जसं दारू पिणाऱ्या माणसाला पहिले उतारा लागतो, तो त्याच्या हम्म. उशीखाली ठेवलेला असतो, तो पहिले घुटकं मारल्याशिवाय तो डोळे उघडून पाहत नाही. तसं झालंय या जेनजीचं, की ते उठल्यानंतर पहिले पालक तक्रार करतात, रे हो हा डोळे उघडले की हा समोर मोबाईल, असं. ओके. म्हणजे या ज्या सवयी आहेत, या सवयी आहेत ना, ज्या तुम्हाला कशात तरी गुंतवून ठेवतात. मग ते विचार असेल, हम्म. गेम्स खेळणं असेल, स्क्रोलिंग असेल, इंस्टाग्राम असेल, काही आहे जे, आणि ज्यातनं काही निष्पन्न होत नाही ना. हम्म. तू 1,000 रील्स बघितलीस आणि 1,500 बघितलीस, याने काही फरक पडतो का? हम्म. फक्त त्याला लाईक्स मिळतात, तुला काहीच नाही मिळत. काहीच मिळत नाही त्याची. मग रील्स बघण्याचं व्यसन आहे की काय? रील्स बघणं पण व्यसन आहे. बर. काय आता. माहितीये की हम्म. असं मी या सगळ्या करताना आणखी एक तुला नवीन शब्द देतो. हा. तो शब्द, वी आर लिव्हिंग इन अ माइंडलेस वर्ल्ड. हो. माइंडलेस वर्ल्ड. अच्छा. आता आणखी एक गंमत सांगतो तुला. याच्यामध्ये खूप गमती आहेत. म्हणजे मानसशास्त्राने खूप संशोधन केलंय. हम्म. आयफोन कंपनीने काही वर्षापूर्वी हम्म. एक एक्सपेरिमेंट केला. हा. रॅन्डमली लोकांना 3 प्रश्न विचारले. हा. 3 प्रश्न विचारले. हम्म. तुम्ही आत्ता काय करताय? हा. तुम्ही जे करताय त्याच्यात तुमचं मन गुंतलं आहे का? हम्म. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला त्यातनं आनंद मिळतोय का? हम्म. साधे प्रश्न आहेत ना. हा. व्हॉट आर यू डुईंग? आर यू एंगेज इन डुईंग व्हॉट यू आर डुईंग? आणि व्हेरी इंटरेस्टिंग. आर यू हॅपी डुईंग इट? हा. नाही, आर यू हॅपी डुईंग इट? असे तीन अच्छा. प्रश्न विचार. रॅन्डम म्हणजे हजारो लोकांना ते प्रश्न ऍप विचार. पाठवून दिलं आणि विचारलं तुम्हाला पाहिजे असेल तर उत्तर द्या वगैरे. काही टेम्पलेट दिली, तुम्ही काय करताय? मी गाडी चालवतोय, मी काय बोलतोय, का मी लेक्चर, काही म्हणजे काही टेम्पलेट्स होते आणि काही ऑप्शन्स होते कस्टमाइज, तुम्ही काय करताय ते सांगा आम्हाला.
नंतर तुम्ही त्याच्यात मन गुंतलंय का आणि आनंदी आहे का? सरप्राइझिंगली 50% लोकांनी अशी उत्तरे दिली, आम्ही जे करतो आहोत त्याच्यात आमचं अजिबात मन लागलेलं नाहीये आणि आनंदाची तर गोष्टच सोडा. बापरे. 50% population was mindless when doing थिंग्स विच आर इम्पॉर्टंट. ज्या गोष्टी करणं महत्वाचं आहे असं त्यांना वाटतं, निवडलेलं आहे म्हणून ते करता आहेत, ते करण्यात सुद्धा त्यांचं मन गुंतलेलं नाही. आता खाजगीत आणखी एक गोष्ट सांगतो. हम्म. काही लोकांनी सांगितलं, आम्ही आमच्या गर्लफ्रेंड बरोबर मज्जा करतोय. अरे मग तू फोन का बघतोस? अच्छा. फोन का बघतोस तू? इफ यू आर एन्जॉईंग युअर लाईफ, तू फोन का बघितलास? म्हणजे किती डिस्ट्रॅक्टेड होता माणूस बघा तो. सो हे सगळं आहे ना, हा सगळा पसारा तो दिसतोयस ना, मला प्रश्न विचारतोयस ना आणि मी त्याची उत्तर देतोय ना, वी आर लिव्हिंग इन अ माइंडलेस वर्ल्ड. माइंडलेस वर्ल्ड. आय एम लिव्हिंग इन माइंडलेस वर्ल्ड. ओके. माझा पुढचा प्रश्न आहे की ओव्हर थिंक करण्याची कारण काय आहेत नेमकी? स्ट्रेस, हम्म. ताण पडतो. हा. आणि ताण हा मी म्हटलं त्याप्रमाणे त्या डिमांडिंगचा असतो, डिमांडचा असतो. हा. स्वतःच्या एक्सपेक्टेशन्स पण असतात की माझं हे हम्म. परफेक्ट झालं पाहिजे आणि चुकता कामा नये. लवकर कर, पटपट झालं पाहिजे, प्रेशरच आहे एक प्रकारे. परफेक्ट परफेक्ट केलं पाहिजे, असं करून सगळ्यांना आनंद मिळायला पाहिजे. इतके ड्राईव्ह आपल्या डोक्यामध्ये घुसलेले आहेत की त्याच्यामुळे वी आर ड्रिव्हन बाय दॅट. पण लवकर करायची गोष्ट आपल्याला नक्कीच वेळ लागतो हम्म. बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग. घाईतलं काम लवकर चांगलं होत नाही असं म्हणायचं का? येस. ओके. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला पिढीचा, हा त्याच्याच त्याच्याच अनुषंगाने प्रश्न आहे की हा. जेनझी आणि मिलेनियल्स यांच्यामधला ओव्हर हम्म. थिंकचा फरक कसा आहे आणि जास्त ओव्हर थिंक कोण करतं? सगळेच करतात. अरे जेनझी आणि मिलेनियर, तू मिलेनियर सोडून दे. ज्यांच्याकडनं ओव्हर थिंकिंगची अपेक्षा नाही असे हम्म. सिनियर सिटीझन पण आता त्याच्यात अडकले. बापरे. कारण काय आहे बघ, हम्म. यांच्याकडे वेळ कसा घालवायचा कळत नाही हा. आणि यांच्या अंगावर येऊन वेळ पडलेला आहे, त्याचं काय करायचं कळत नाही. हा. दे हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू म्हणून त्यातनं त्यांना एस्केप पाहिजे असतो, अँड दे हॅव नथिंग टू डू म्हणून त्याच्यातनं ते सटकत असतात. हा. म्हणजे हा अक्रॉस द प्लॅटफॉर्म प्रॉब्लेम झालेला आहे. आता काही सिनियर सिटीजन येतात आणि त्यांचे मुलं किंवा नातवंड म्हणतात, काय आजोबा सारखं तेच करत असतात, मोबाईल मोबाईल मोबाईल, का काहीतरी विचार करत असतात. ते अकाउंट काढायचे आणि ते रोज इंटरेस्ट बघायचा, बघा त्यात मेजरमेंट हे घ्यायचे, अकाउंट लिहायचे रोज, पासबुक प्रिंट आउट. पासबुक प्रिंट आउट घ्यायचा. अरे काय एका दिवसात व्याज वाढणार आहे का? नाही, पण ना ते त्यांना ऑक्युपेशन असतं काय, बँकेची गडबड झाली मग मग चला. म्हणजे ते आर ऑक्युपाईड आणि त्याच्यावर ते विचार करत राहतात. आणि मग त्यांना असं वाटतं, असं तर नाही ना होणार, तसं तर नाही ना होणार, तसं तर नाही ना होणार. त्याच्यामुळे त्यांचं मन सतत धास्तावलेलं असतं. हम्म. फ्युचरची चिंता हे ओव्हर थिंकिंगचं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. अच्छा. पण फ्युचरचा तर विचार त्यामुळे करावाच लागतो ना. पण करायचा, पण ओव्हर थिंक कशाला करता? ते. आणि निर्णय निर्णय घेण्याची भीती असते रे. चुकलं तर चुकलं तर चुकलं तर वाट लागली, चुकलं तर वाट लागली. कॅटॅस्ट्रॉफीच वाटते, काहीतरी भयंकरच होणार आता, संपलं. आता हे एवढं विचारांचं नव जंजाळ. नव नव नाही, नवतरुणी आलेले असतात ना, हा. त्यातल्या हा. तरुणीला नेहमी तक्रार असते, हा ना ओव्हर थिंकिंग करतो, तो त्याच्याच विचारात असतो, माझ्या प्रश्नाची उत्तरच देत नाही. आणि तो पण तेच म्हणतो, ती ना मैत्रिणीशी बोलत असली की माझ्या फोनकडे लक्षच देत. बोथ आर इन इन्वॉल्ड इन डुईंग समथिंग ज्यातनं काही निष्पन्न होत. अच्छा. बरं. पण तुम्ही आता सायंटिस्ट आहात, आर्टिस्ट आहात आणि तुम्ही थिंकिंग करून तासन तास विचार करून खूप सुंदर चित्र काढलं, ठीक आहे. आपल्याला हम्म. वाटतं आपले एम एफ हुसेन असे झटझट झटझट चित्र काढत जायचे हम्म. घोड्यांचं. अरे बाबा, झटझट इकडनं आलं, पण तासाभराची त्याच्या मेहनत आहे आधी इथली.
किती अनेक तासाची मेहनत आहे, हाताचे किती कंट्रोल आहे, चुकतच नाही स्ट्रोक. अं, त्यातनं काहीतरी आउटकम आहे, पण त्या हा, पण हे सामान्य काहीच माणसाला नाही. काही आउटकम नाही त्याच्यात. ते पूर्वी म्हणायचे नाही, खायाने पियाने ग्लास फोडा. ग्लास सोडा बाहेर. बस. बरं, आपण शेवटचा प्रश्न घेऊ आणि संपूया आता. हा, ओव्हर थिंकवर आता आपल्याला कळलं नेमकं काय कशामुळे हा, होतं. हा, 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 सगळ्यात हा. महत्वाचा प्रश्न ह्याच्यावर उपाय काय, ह्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं. माइंडलेसच्या विरुद्ध शब्द काय आहे? माइंडफुल. माइंडफुल. म्हणजे आपल्याला जर आपण काय करतो आहोत, हम्म. मी आत्ता काय करतो आहे, मग आत्ता करण्याचं माझं पर्पज काय आहे, इंटेन्शन काय आहे, हम्म. हम्म. आणि ते इंटेन्शन सोडून मी भलतीकडे जातोय का? माझ्या मनात कोणते विचार येत आहेत, ते विचार मला ठेवायचे का सोडून द्यायचे? माझ्या मनात जर एखादी नकोशी वाटणारी जर भावना आली, तर ती काढून टाकायची आहे का पास होऊ द्यायची? हे हम्म. समजायला पाहिजे ना. सो व्हॉट वी नीड इज पीपल बिकमिंग मोर माइंडफुल. हम्म. हम्म. यू आर अवेअर. आपल्याला कळतं मी कुठे काय काय करायला हवं, याचं मला हम्म. सतत भान असतं. बरं. आता आपण कार चालवत असताना हा. आपण भानावर ठेवून कार चालवतो, हो. भानावर ठेवून मोटरसायकल चालवतो, नाही तर पोरशे. हो. हो. काय भानावर नाही, दारू बरं. प्यायलो. आता श्रावणात जरा कमी अपघात होतील, दारू कमी पितात लोक म्हणून. पण भानावर राहणं खूप. ओके. आणि आपल्याकडे लहानपणापासून आपल्या कानावर असतं बघ, जपून राहा, हम्म. भानावर राहा, हम्म. चढत्या गाडीत चढू नकोस, भान ठेव गाडी फास्ट आहे. तुला हम्म. अंदाज वाटतो की आपण चढू, पण नाही, भान ठेव. हे शब्द आपण वापरत नाहीत, पण ते शब्द महत्वाचे आहेत, की भानावर राहा. म्हणजे बॅक टू बेसिक असं म्हणायचं तुम्हाला. बॅक बॅक टू बेसिक आणि व्हेरी व्हेरी फंडामेंटल थिंग. हम्म. बी फोकस्ड. बी फोक लक्ष केंद्रित असलं पाहिजे, हा. आणि तुमचं भान असलं पाहिजे. आपण काय आहोत, कुठे आहोत. बघ, मी तुला नेहमी उदाहरण देतो. हम्म. अगदी सुंदर आणि गोड उदाहरण आहे. हम्म. बाळाची आई हम्म. बाळाला अंगावर पाजत असते. हा. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ माइंडफुल एक्सपिरियन्स. अच्छा. ती पूर्णपणे बाळाला दूध मिळावं म्हणून त्याला झुजवत असते, आणि बाळाला तर दुसरं काही कळतच नसतं. हम्म. त्यांची जी एक दोघं मिळून जे एक युनियन असतं ना, हा. त्याचं मोस्ट सगळ्यात सुंदर दृश्य आहे जगात. अच्छा. कारण ते माइंडफुल आहे. ओके. आणि मग ते बाळ हेल्दी होतं, ते बाळसं धरतं आणि पुढे जातं. लता दिदी गायच्या, दॅट वॉज माइंडफुल. हम्म. हम्म. पूर्ण फोकस असायचा. त्यांच्या हाताच्या हालचाली काही नाही, शी वॉज कम्प्लिटली, शी वॉज द सॉन्ग. हम्म. हम्म. तसं आणि ती तितकीच नॅचरल गोष्ट सुद्धा आहे, ती शिकवावी लागत. सहज आहे ना. बाळाला बाळाला दूध पाजणं हम्म. ही नॅचरल गोष्ट आहे, बाळाने बरोबर. पिणं नॅचरल गोष्ट आहे. आणि कोणी शिकवत नाही तुम्हाला. कोणी शिकवत नाही. कोणी शिकवत नाही, सगळं नॅचरल आणि जेनेटिकली आहे. नॅचरल. अरे, आपण खाणं हे सुद्धा आहे ना. आपण सांगतो एक घास 32 वेळा चावून खा, म्हणजे काय? खाताना लक्ष दे. हा. आणि निर्णय घेताना घाबरायचं. हा, निर्णय घेताना एक निर्णय घेतला, तो वा प्राप्स्यसी स्वर्गम चितो वा भोक्ष्यसे महिम. अरे, मेलास तर स्वर्गात जाशील, नाही तर जगलास तर पृथ्वीवर राज्य करशील. दुसरं ऑप्शनच ठेवलं नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला. तर काय करणार? तस्मात उत्तिष्ठ कोणते, उठ आता आणि लाग युद्धाला. तो ओव्हर थिंकिंग करत होता ना हो. अर्जुन. हो. अगदी बरोबर. थँक्यू सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. सर्व प्रेक्षकांना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, डॉक्टर राजेंद्र बर्वेंनी जे तुम्हाला टिप्स सांगितले ते तुम्ही कसे फॉलो करता, ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. सर, खूप खूप धन्यवाद.